नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जव्हार काँग्रेसच्या वतीने बदलापूर अत्याचाराच्या घटनेचा संताप व्यक्त। बदलापूर शहरमध्ये आदर्श विद्यालय शाळेत 2 चिमुकल्यावर सफाई कर्मचाऱ्यांकडून झालेला अत्याचार क्रूर अमानुष घटनेच्या निषेधार्थ आम्ही जव्हार तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध करत आहोत। तसेच त्यावर लवकरात लवकर सरकारने निर्णय घेऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी विनंती करत आहोत। ज्या मुलांचे मुलींचे खेळण्या बागडण्याचं वय असत, ज्याच्या भरोश्यावर शिक्षण घेण्यासाठी पाठवतो तिथंच अत्याचार होतात, ही खूप क्रूर अशी अवहेलना करणारी गोष्ट आहे। काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष माननीय संपत पवार साहेब, महिला तालुका अध्यक्ष पार्वती जाधव मॅडम, पांडुरंग बरतड, शैलेश कांबडी, लक्ष्मण कोरा, रामदास हलकरी, कैलास गांगड, रवींद्र ओलंबा, बबन जाधव, राम दरोडा, आशा डबाळी, लक्ष्मी किन्नर, यमुना किन्नर, गंगी धोंडगा व कार्यकर्ते उपस्थित होते। वार्ताहर इंडिया न्यूज 28 जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट। जव्हार तालुक्यातील काँग्रेस पार्टीच्या निमित्ताने एक आम्हाला जेव्हा वरिष्ठांनी आम्हाला जो मेसेज टाकलेला त्या मेसेजनुसार आम्हाला जे बदलापूरमध्ये अशी जी घटना घडली ती घडायला नको पाहिजे होती, परंतु अल्पवयीन मुलीवरती जो अत्याचार झालेला तो अतिशय चुकीने झाला आहे। त्यामुळे त्याच्यावरती जो आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करून त्याला शासनाने त्याच्यावरती कशी त्याला फाशी शिक्षा होईल अशी शासनाने ठरवून त्यांना नक्की फाशी शिक्षा द्यायला पाहिजे। आणि या काँग्रेसच्या वतीने जव्हार तालुक्यात आम्ही त्यांचे निषेध करत आहोत। आज बदलापूरमध्ये जे 2 मुलींचे चिमुकल्या 2 मुलींवर बलात्कार झालेला आहे, त्या बलात्काराचे जव्हार काँग्रेसच्या